तर मीरा रोड चाकू हल्ला आणि दहशतवाद कनेक्शन प्रकरणी मोठी अपडेट आहे। आरोपी जैब अन्सारीनं मोबाईल फॉर्मॅट केल्याची सूत्रांची माहिती आहे। पुरावा हाती लागू नये म्हणून आरोपीनं आपला मोबाईल फॉर्मॅट केल्याचं समोर येत आहे। आरोपीनं दुसरा फोन फेकून दिला असं देखील तपासात उघड झालंय। एटीएस कडून आरोपीच्या दुसऱ्या मोबाईलचा सध्या शोध सुरू आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, या आरोपीनं मोबाईलचा डेटा डिलीट केला, फॉर्मॅट केला आणि दुसरा फोन देखील फेकून दिल्याचं कळतंय। काय नेमकं घडतंय याबाबत? अमोल, नक्कीच मीरा रोड मधल्या सिक्युरिटी गार्डवरती हल्ला प्रकरणात जुबेर अन्सारी याला एटीएसने अटक केलेली आहे। एटीएसने त्याच्या घरी जेव्हा सर्च ऑपरेशन राबवलं त्यावेळी त्याच्याकडनं एक मोबाईल जप्त केला होता, जो पहिलाच जुबेर अन्सारी यांनी फॉर्मॅट केलेला होता आणि दुसरा मोबाईल कुठेतरी फेकून गेलेला आहे। त्याचा शोध आता एटीएस करताना पाहायला मिळत आहे। याशिवाय एक लॅपटॉप देखील जप्त केलेला आहे। आरोपीच्या घरातनं एटीएसला जी हस्तलिखित एक चिठ्ठी सापडलेली आहे, त्यामध्ये ISIS दहशतवादी जी संघटना आहे त्याच्या बाबतीतली जी निष्ठा आहे या संदर्भातला उल्लेख आहे। त्याचबरोबर लोन वुल्फ हल्ल्याचा इशाराही त्याने या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवला होता, जेणेकरून हे प्री प्लॅन होतं हे आता कुठेतरी समोर येताना पाहायला मिळत आहेत। अनेक धक्कादायक खुलासे हे येणाऱ्या काळात या प्रकरणातून समोर येतीलच। मात्र दुसरीकडे लॅपटॉप आणि त्याचा मोबाईल जो डेटा त्याने डिलीट केलेला आहे तो रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिकला देखील पाठवला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक गोष्टी या एकूणच हल्ल्यामागे घडलेल्या आहेत। कट कारस्थान त्याने यापूर्वीच रचलं होतं, ते नेमकं कधीपासूनचा करण्यात आलं होतं याचा तपास देखील आता एटीएस करताना पाहायला मिळत आहे। अमोल, निश्चित धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।